लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावं अशी वंजारी समाज आणि ओबीसी समाजाची मागणी होती। मराठा समाजाच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजाला असुरक्षित वाटल्यानं समाजाची एकता झाली। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे याला व्यापकता मिळाली, बळ मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी सरकारवर ओबीसीचा दबाव वाढला आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं। पण पुनर्वसन झाल्यानंतर ओबीसीला सर्व काही मिळालं आहे का? ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे का? ओबीसी समाजाचं आरक्षण सुरक्षित राहणार आहे का किंवा राहिलं आहे का? तर या बाबतीमध्ये याचं उत्तर आहे नाही। अजून या बाबतीमध्ये कसलंही उत्तर स्पष्टपणे मिळालेलं नाही। पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हा ओबीसीच्या मागणीमधील एक भाग होता। कारण पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतल्यामुळे एक त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल, ओबीसी समाजाचं मनोबल वाढेल, ओबीसी समाजाचं कुठेतरी ओबीसी समाजाला त्यातून समाधान मिळालं आहे। पण ओबीसी समाजाच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मागण्या अजूनही तशाच आहेत। लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडताना मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की 29 जूनला सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल, अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल आणि सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये आणि ओबीसीच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे भूमिका घेण्यात येईल, निर्णय घेण्यात येईल। पण अजूनही त्या बाबतीत काहीही झालेलं नाही। सरकारनं या मुद्द्यावरती ओबीसी समाजाची दिशाभूल केलेला आहे असं आता समाजाला दिसू लागला आहे, समाजाच्या लक्षात आलेलं आहे। सोशल मीडियामध्ये या बाबतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। ओबीसी आपसामध्ये अशी चर्चा करू लागली आहे की सरकारनं आपली दिशाभूल केलेली आहे, आपल्याला फसवलेलं आहे। त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी जसे आंदोलन केले, यांनी जसं आंदोलनाची धार कायम ठेवली, तशीच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना त्यांच्या आंदोलनाची धार कायम ठेवावी लागेल, आंदोलनाची धड कायम ठेवावी लागेल असं आता समाजाला वाटू लागलं आहे। कारण विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आलेली आहे, दृष्टिक्षेपात आहे, काही महिन्यावर आहे। त्यामुळं ओबीसी समाजाचा रीतसर वापर करून घ्यायचा, कारण मराठा समाज दुरावलेला आहे, ओबीसी समाज जवळ करायचा आणि आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे या एकमेव भूमिकेतून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे। हे कोणीही नाकारू शकणार नाही। कारण पंकजा मुंडे यांना 5.5 वर्ष राजकीय वनवास भोगायला लागला होता, हे सर्वांना माहित आहे। त्यावेळेस मागत असताना सुद्धा भाजपनं त्यांना त्यांचे समर्थक मागत होते, पण तरी सुद्धा त्यांना दिलं गेलं नाही आणि आता न मागता दिलं गेलं। त्यावरूनच सर्व काही दिसून येतं। त्यामुळे ही सर्व बाब ओबीसी समाज ओळखून आहे, जाणून आहे। ओबीसी समाजाची मते पाहिजे असेल तर काहीतरी ठोस निर्णय ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये, आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारला घ्यावा लागेल असं आता ओबीसी समाजाला किंवा ओबीसी समाजाची अशी भूमिका आहे। यातून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर ओबीसी समाजाला आणखी काही गोष्टी प्रकर्षानं सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी लागतील। दुसरी गोष्ट, ओबीसी समाजामधील वेगळ्या वेगळ्या घटकामधील नेतृत्व सक्षम करण्यावर भर द्यावा लागेल। यासाठी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना पुढाकार घ्यावा लागेल। तसं जर झालं तर ओबीसींची एकता कायम राहील किंवा आणखी एकता वाढेल यातील मात्र शंका नाही। पण त्यासाठी या काही गोष्टी प्रकर्षानं ओबीसीच्या या नेत्यांना कराव्या लागतील। कारण त्यांचं वैयक्तिक भागलं असं समजून चालणार नाही, तर समाजाचा सुद्धा विचार त्या ठिकाणी त्यांना करावा लागेल। तरच येणाऱ्या काळात ओबीसीची ताकद पूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल आणि जास्तीत जास्त ओबीसीचे आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ शकतील। हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत नमस्कार।